मी मिसेस प्रीती भालेराव श्रीरामपूरमध्ये राहते. गेले 30-32 वर्ष मी श्रीरामपूरमध्ये हॉस्पिटलमध्ये काम केलं आणि मागच्या वर्षी मी मुंबईला लग्नाला गेले होते. तर 21 डिसेंबर रोजी माझा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये माझा मणक्यामध्ये गॅप पडला. तर खूप दवाखाने केले आम्ही, पुण्याला, नगरला, परत श्रीरामपूरच्या 8 हॉस्पिटल. कुणी मला माझा आजार फाइंड आउट करू शकलं नाही. शेवटी कंटाळून मी दवाखाना बंद केला. 10 महिने, डिसेंबर टू सप्टेंबर पर्यंत मी 10 महिने दवाखाना करून कंटाळून सगळं बंद केलं आणि मला उठता बसता पण येत नव्हतं. म्हणजे टॉयलेट बाथरूमला पण जायचं तरी मला 10 वेळेस विचार करावा लागायचा की कसं उठू आणि कसं जाऊ म्हणून. आयशा मॅडम आहे, डॉक्टर आयशा, ते मला खूप वर्षापासून ओळखतात. आम्ही गायनेक हॉस्पिटलमध्ये काम करत होतो म्हणून एक डिलिव्हरीच्या माध्यमातून त्यांची माझी ओळख होती. मी त्यांना एक दिवशी कॉल केला की मॅडम माझा असं प्रॉब्लेम आहे. ते म्हटले ठीक आहे आम्ही घरी येतो. निसार सर आणि मॅडम माझ्या घरी आल्या. सांगायचं प्लस पॉईंट म्हणजे माझ्याकडे 1 रुपया पण नव्हता, कारण मी 4-4.5 लाख रुपये 10 महिन्यात घालवले होते आणि त्यांनी मला तसेच औषधं दिले. खूप आभारी मी त्यांची. औषधं दिले, घ्या, काय फरक पडतोय बघा आणि नंतर आम्हाला पैसे द्या. मी 15 दिवसांनी त्यांचे पैसे दिले. 15,500 रुपये झाले होते औषधाचे, मी त्यांचे दिले. आणि त्यांनी एवढा आग्रह केला मला की तुम्ही आयडी खोलून घ्या. मी म्हटलं नाही, मी ह्याच्यात नाही पडू शकत. मला फक्त बरं करा, माझ्या पायावर मला उभं करा, माझ्यासाठी एवढंच खूप आहे. मला ह्याच्यात नाही पडायचं. खूप वेळोवेळी माझ्या घरी येऊन मला सपोर्ट करून आज मला ह्या स्टेजवर उभे करणार आहे माझ्या आयशा मॅडम आणि निसार सर. आता तुम्ही पाहिलंय, मी नाही सांगते. प्लस मला उठून बसू शकत नव्हते औषध सुरू केलं, हे पण सांगते. औषध सुरू केलं 15 दिवसांनी मला डेंग्यू, चिकनगुनिया आणि सांधेवाताची टेस्ट माझी पॉझिटिव्ह आली. औषध सुरू केलं ना, नीट ऐका. औषध सुरू केल्यानंतर सेंट लूक हॉस्पिटलमध्ये मला 8 दिवस ऍडमिट केलं. मोठं हॉस्पिटल आहे श्रीरामपूरमध्ये. ऍडमिट केलं आणि ऍडमिट केल्याच्या नंतर डॉक्टर लोक शॉक झाले. काय झाले? डेंग्यू मध्ये प्लेटलेट एकदम कमी होतात. माझ्या प्लेटलेट रोज वाढत होत्या. 95 कारण मी ऑलरेडी 95 येत होते. आणि मॅडमने मी फोन केला, म्हणजे मॅडम मी डेंग्यू पॉझिटिव्ह, खूप स्ट्रॉंग पॉझिटिव्ह, मी आता काय करू? मॅडम म्हटलं 95 चालू ठेवा. आम्ही तिथं हॉस्पिटलमध्ये गुपचूप माझी मुलगी मला आणून द्यायची, पहाटेची यायची, ती द्यायची, परत संध्याकाळी पण तसं 2 टाइम घ्या म्हटलं मॅडम. आणि खूप सपोर्ट झाला मला मॅडमचा त्यावेळेस. आणि मॅडम त्याचे डॉक्टर ट्रीटमेंट करणारे होते ते शॉक झाले की तुमच्या प्लेटलेट 30,000, 50,000, 64,000 कसे काय वाढतात? डेली ते काउंट करावं लागतं प्लेटलेटचा. सगळ्यांना माहित असेल तर डॉक्टर नर्स कुणी असतील. तर माझे म्हणजे 2-3 हजारांनी वाढत नव्हते, ते डायरेक्ट 30 हजारांनी वाढत होते. एक दिवशी 30,000 वाढले, एक दिवशी 54 झाले, एक दिवशी 73 झाले. 3 दिवस चेक केलं तर. आणि आज आयशा मॅडम आणि निसार सरांचे खूप आभार आणि टीमचा पण खूप सपोर्ट आहे. आणि त्याच्यासोबत मी माझ्या जवळच्या लोकांना पण मी माझ्या आपल्या फॅमिलीमध्ये हे करते आहे की त्यांचा पण काही फायदा व्हावा, त्यांना पण माझ्यासारख्या अनुभव नाही घेऊ, पण त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी फ्युचरमध्ये त्यांचा फायदा व्हावा. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि माझ्या थँक्यू सो मच.